तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील आणि पूर्ण भारतातील कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एक बँक अकाउंट असणे अनिवार्य असते. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा दुसरी कोणतीही योजना असो, तुम्ही विद्यार्थी आहे, शेतकरी आहे, महिला आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक बँक अकाउंट असायलाच पाहिजे. त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे, कोणत्याही योजनेचे पैसे जमा होत असतात. पण जसं तुम्ही या व्हिडिओच्या थंबनेलवर क्लिक करून आलेले आहे की योजनेसाठी, कोणत्याही योजनेसाठी सर्वात बेस्ट बँक किंवा सर्वात बेस्ट बँक अकाउंट कोणते आहे आणि त्याचे फायदे काय. बाकी जे काही बँक अकाउंट तुमच्याकडे असेल त्यामध्ये पैसे जमा होत असेल, पण जास्तीत जास्त फायदे जे आहे ते या बँक अकाउंटचे आहे. बँक अकाउंट ओपन करण्यापासून तर व्यवहार करण्यापर्यंत, विड्रॉल करण्यापर्यंत, केवायसी, ऑनलाईन जे काही सर्व्हिस या बँकेकडून तुम्हाला दिले जाते, फोन पे, गुगल पे, पैसे ट्रान्सफर करणे किंवा बँकेची केवायसी करणे, किंवा मग कमीत कमी कागदपत्रामध्ये तुमची ही बँक जी आहे ती तुम्हाला बेस्ट सर्व्हिस या ठिकाणी देते. कोणती बँक आहे, सर्व पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत देणार आहे. आणि स्पेशल प्रश्न म्हणजे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, फक्त योजनेसाठीच बेस्ट का? बाकी सर्व गोष्टीसाठी बेस्ट आहेच, पण योजनेसाठीच का, हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी क्लिअर करतो की कोणती बँक आहे. बघा, ती बँक आहे IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक. IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक, आपण ज्याला सोप्या पद्धतीने म्हणतो की पोस्ट बँकेचं अकाउंट. मग बाकी इतर बँक सुद्धा आहे, मग पोस्ट बँकेचंच अकाउंट का? पहिला फायदा या ठिकाणी समजून घ्या. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करून घेण्यासाठी तुमचं बँक अकाउंट DBT ऍक्टिव्ह असावं लागते. DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. गव्हर्नमेंटच्या सर्व्हरवर, जे काही गव्हर्नमेंटचं DBT सर्व्हर आहे त्या सर्व्हरवर तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते DBT मध्ये लिंक असते. आणि याच अकाउंटमध्ये जे आहे ते, जे पोस्ट बँकेचं अकाउंट आहे, पोस्ट बँकेचं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला पोस्टाकडून ऑटोमॅटिक पद्धतीने DBT ऍक्टिव्ह करून मिळते. ऑटोमॅटिक पद्धतीने अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट DBT ऍक्टिव्ह करून मिळते. म्हणजे योजनेचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही. जसं दुसऱ्या बँकेमध्ये, जर ते तुमचं अकाउंट DBT ऍक्टिव्ह असेल तर नॉर्मली तुमच्या त्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा होतात. त्यामध्ये स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे किंवा बँक ऑफ इंडिया, इतर कोणत्याही बँक असेल. ते अकाउंट जर DBT ऍक्टिव्ह असेल तर पैसे जमा होणार. जर ते अकाउंट DBT ऍक्टिव्ह नसेल तर मग तुम्हाला खूप जास्त फेऱ्या आणि खूप जास्त डोकेदुखी तुमच्या त्या बँकमध्ये होणार. कारण बँकेमधून DBT ऍक्टिव्ह करून मिळत नाही. आणि फॉर्म जर तुम्ही भरला तर मग 15 दिवस किंवा 1 महिना किंवा मग काही बँकेमध्ये DBT ऍक्टिव्ह करून मिळतच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक जातात पोस्ट बँकेकडे. पोस्ट बँकेमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर लगेच DBT ऍक्टिव्ह होते आणि कोणत्याही योजनेचे पैसे जमा करून घेण्यासाठी सोपे जाते. दुसरा फायदा, अकाउंट ओपन करणे. तर दुसरा फायदा काय, तर अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारची कागदपत्र किंवा मग कोणत्याच प्रकारचे डिपॉझिट जमा करावं लागत नाही. कागदपत्र फक्त तुमचं आधार कार्ड मागितलं जाते आणि तुमचा मोबाईल नंबर, बस या दोनच गोष्टी तुम्हाला मागितल्या जातात. त्या ठिकाणी तुमचा थंब लावला जातो. तुमच्या कुटुंबातील तुमचा काही जन्मतारीख किंवा तुमचा जो पत्ता वगैरे आहे तो विचारून 2 मिनिटांमध्ये ते अकाउंट तुमचं जे आहे ते पोस्ट बँकेचं अकाउंट, फक्त 2 मिनिटांमध्ये तुमचं ते अकाउंट ओपन केलं जाते. कोणत्याच प्रकारचा फॉर्म वगैरे तुम्हाला भरण्याची गरज पडत नाही. कोणत्याच प्रकारचे पासपोर्ट किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट देण्याची गरज पडत नाही. हा झाला दुसरा फायदा. आणि अकाउंट ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक DBT ऍक्टिव्ह तुम्हाला 24 तासामध्ये, 48 तासामध्ये करून मिळते. सोबत त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी कार्ड मिळते. अशा प्रकारचं कार्ड मिळते. त्या कार्डच्या मागच्या बाजूला तुमचा अकाउंट नंबर आणि CIF नंबर लिहिलेला असतो. पासबुक वगैरे कोणत्याच प्रकारचं डॉक्युमेंट तुम्हाला बँकेकडून मिळत नाही. फक्त हे कार्ड मिळते. एक कार्ड आणि तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा मग पैसे विड्रॉल करण्यासाठी. दुसरा फायदा तुम्हाला समजला. त्यानंतर या ठिकाणी तिसरा फायदा आहे की जेव्हा तुम्ही बँकेची KYC करता तेव्हा सुद्धा तुम्हाला कोणत्याच प्रकारचं फॉर्म वगैरे भरण्याची गरज पडत नाही. फक्त तुमचं जे काही प्लास्टिकचं कार्ड तुम्हाला मिळालं, आधार कार्ड, ते घेऊन गेल्यानंतर तुमची KYC लगेचच 2 मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने होऊन जाते. कोणत्याच प्रकारचा फॉर्म किंवा पासपोर्ट किंवा कोणत्याच प्रकारची झेरॉक्स देण्याची गरज पडत नाही. तुम्ही त्या ठिकाणी थंब लावला की तुमची KYC पूर्ण झाली. तिसरा फायदा. त्याचप्रमाणे बघा, पोस्ट बँकेच्या जे काही ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कशा प्रकारे, तर सर्वात पहिली सर्व्हिस आहे IPPB मोबाईल बँकिंग. IPPB मोबाईल बँकिंग आणि
त्यानंतर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम म्हणजे UPI सर्व्हिस जी आहे ते यूज करू शकता. UPIच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करणे किंवा पैसे जमा करून घेणे तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम हे सर्व वापरू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला IPBP मोबाईल बँकिंग सर्व्हिस सुरू करून घ्यावी लागेल. IPBP मोबाईल सर्व्हिस बँकिंग सुरू करावी लागेल. या टॉपिकवर आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ आहे आणि युट्यूबवर सुद्धा तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील. त्याची प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे. काही डोकेदुखी नाही. IPBP मोबाईल बँकिंगची प्रोसेस सोपी आहे. 5 मिनिटांमध्ये तुमचं जे काही लॉग इन आहे ते होऊन जाईल आणि ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फंड ट्रान्सफर करणे, बॅलन्स चेक करणे, KYC आहे की नाही, DBT ऍक्टिव्ह आहे की नाही हे सर्व त्या ऍप्लिकेशनमध्येच तुम्हाला जे आहे ते चेक करता येते. सोबतच आणखी एक फायदा त्याचा काय तर तुम्हाला अशा प्रकारचं व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळते. अशा प्रकारचं व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळते. ते डेबिट कार्ड तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागते. ऍक्टिव्हेट करण्यासाठी ₹25 ₹24 चार्जेस कटते तुमच्या बँक खात्यातून. ते व्हर्च्युअल डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला त्या डेबिट कार्डवर नंबर मिळते. जसे ATM कार्डवर वगैरे आपला नंबर असते ते नंबर तुम्हाला मिळते आणि ते नंबर यूज करून त्या नंबरचा वापर करून तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम सुरू करू शकता. म्हणजे UPIचे व्यवहार तुम्ही करू शकता. पैसे पाठवणे किंवा पैसे जमा करणे. सोबतच त्याच ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला QR मिळते. ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला QR कोड मिळते आणि फोनपे, गुगल पे, पेटीएमचा सुद्धा तुम्हाला QR कोड मिळते. बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे विड्रॉल करण्यासाठी पासबुक घेऊन जावं लागते आणि ज्या बँकेत ज्या शाखेमध्ये तुमचं अकाउंट असेल त्याच शाखेमध्ये तुम्हाला पैसे विड्रॉल करता येते. दुसऱ्या शाखेमध्ये जाऊन पैसे तुम्ही विड्रॉल करू शकत नाही. पण पोस्ट बँकेचा फायदा काय तर तुम्ही भारतातील कोणत्याही पोस्टामध्ये कोणत्याही पोस्ट बँकमध्ये जे आहे ते तुम्ही तुमच्या आधार कार्डवर पैसे विड्रॉल करू शकता. भारतामध्ये कुठेही जा, फक्त आधार कार्ड दाखवा आणि थंब लावा आणि तुमचे जे काही बँक खात्यामध्ये पैसे आहे विड्रॉल करा किंवा जमा करा किंवा तुमची KYC तुम्ही करून घेऊ शकता. सोबतच बॅलन्स चेक करायचा आहे. तुमच्याकडे आता स्मार्टफोन नाही, तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस यूज करायची नाही, तुमच्याकडे स्मार्टफोन नाही, तर बँकेमध्ये बॅलन्स कसं चेक करायचं त्याबद्दल सुद्धा भरपूर जे आहे ते पोस्ट बँकेकडून नंबर देण्यात आलेले आहे. SMS केल्यानंतर या नंबरवर SMS केल्यानंतर SMS करायचा आहे BAL आणि या नंबरवर तुम्ही SMS केला तर तुम्हाला रिप्लाय येईल. पोस्ट बँकेकडून रिप्लाय येईल की तुमच्या बँकेमध्ये किती पैसे जमा आहे. या नंबरवर मिस कॉल द्यायचा. या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला पोस्ट बँकेकडून रिप्लाय येईल की तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहे किंवा तुम्ही शेवटचे व्यवहार किती केले, काय केले. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर पोस्ट बँकेमध्ये लिंक असला पाहिजे. जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो. तोच मोबाईल नंबर तुम्हाला पोस्ट बँकमध्ये तुमच्या लिंक असतो. तर बघा, आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी भरपूर असे काही फायदे आहे. म्हणजे पैसे विड्रॉल करणे वगैरे तुम्हाला सांगितलं किंवा KYC करणे, कोणत्याच प्रकारचं डॉक्युमेंट किंवा डोकेदुखी होत नाही. पोस्टामध्ये कमीत कमी गर्दी असते. जेव्हा कोणत्या योजनेचे पैसे येतात तेव्हा महिलांची किंवा नागरिकांची गर्दी होते. पण बाकी बँकेमध्ये खूप जास्त डॉक्युमेंटेशन, पासबुक घेऊन जा, त्यानंतर स्लिप भरा, पैसे जमा करा, विड्रॉल करण्यासाठी सिग्नेचर मॅच झाले तर ठीक आहे, नाहीतर त्या बँकेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होतो. पण पोस्ट बँकेमध्ये अकाउंट काढण्यापासून तर व्यवहार करण्यापर्यंत कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे पोस्ट बँकेचं अकाउंट सर्वात बेस्ट आहे. आणि जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता दुसरं बँक अकाउंट आपल्याला पाहिजे, म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला व्यवहार करता आला पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करता आले पाहिजे, तर पोस्ट बँकेचं अकाउंट सर्वात बेस्ट आहे. सर्वात महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सर्वात आधीच सांगून दिलेला होता की DBT ऍक्टिव्ह असणे. पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर ऑटोमॅटिकच DBT ऍक्टिव्ह होते. तुम्हाला योजनेचे पैसे जमा करून घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही. कोणत्याच बँकेमध्ये तुम्हाला फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही. जास्तीत जास्त नागरिक पोस्ट बँकेचं अकाउंट कधी काढतात, जेव्हा त्यांना कोणत्याही योजनेचे पैसे जमा होण्यासाठी त्रास होतो आणि त्यांच्या दुसऱ्या बँकेमध्ये जेव्हा त्यांना जास्त त्रास होतो, डॉक्युमेंटेशन, मग KYC, नंतर खूप जास्त प्रोसेस, मग 2-3 महिने त्या DBT साठी त्यांना जाऊन सुद्धा त्यांचं DBT ऍक्टिव्ह होत नाही, त्यांचे योजनेचे पैसे जमा होत नाही, तेव्हा ते नागरिक जातात पोस्ट बँकेकडे. ₹200 सोबत आधार कार्ड, सोबत तुमचा मोबाईल नंबर आणि 2 मिनिटांमध्ये तुमचं थंब लावून आधार कार्डच्या मदतीने, OTPच्या मदतीने अकाउंट काढून मिळते आणि 24 तासामध्ये तुमचं DBT ऍक्टिव्ह केलं जाते आणि तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे जमा करून घेण्यासाठी पात्र होता. आणि बाकी सर्व जे काही सेवा आणि फायदे मी तुम्हाला सांगितले ते सर्व तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी मिळते.
तर बघा तुमच्यापैकी कोणकोणते असे नागरिक आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणी कोणते विद्यार्थी आहे ज्यांचे अजूनपर्यंत कोणत्या योजनेचे पैसे अडकलेले आहे. तर सर्वात आधी डीबीटी चेक करून घ्या. डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल तर मग ते बँकेमध्ये चेक करा. डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पोस्ट बँकेचं अकाउंट काढून घ्या. किंवा तुम्हाला वाटत आहे की आपल्याला जुन्या बँकेमध्ये पैसे जमा करायचे नाही, आपलं स्पेशल वेगळं काहीतरी आपल्या नावाने बँक अकाउंट असलं पाहिजे किंवा दुसरे काहीतरी बँक अकाउंट तुमच्याकडे असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर पोस्ट बँकेकडे तुम्ही जाऊ शकता. कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. सर्व योजनेचे पैसे जमा होतील. तुम्हाला फायदे जे काही पोस्ट बँकेचे आहे ते समजलं असेल. सर्वात बेस्ट बँक अकाउंट आणि सर्वात बेस्ट सर्व्हिसेस. जास्त खूप मोठे व्यवहार, खूप लाखो रुपयाचे व्यवहार तुम्ही या बँकेमध्ये करू शकत नाही. त्याची काही लिमिटेशन आहे. त्याबद्दल तुम्ही पोस्ट बँकेत जाऊन विचारपूस करू शकता. तर बघा पोस्ट बँकेबद्दल आणि सर्वात बेस्ट बँक कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समजलं असेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.